मोजत बसू किती झाला घाटा. विचार असा होता त्याच्या मागे की आपल्या संतांनी आपल्याला एवढी सुंदर शिकवण दिलेली आहे, त्यांच्या भाषेत त्यांच्या काळात दिलेली आहे. आत्ताच्या जगामध्ये जर जगायचं असेल आपल्याला तर त्याचं अप्लाइड नॉलेज काय असायला पाहिजे. की समुद्राचं मन, समुद्रासारखं तुम्हाला विशाल उदार मन दिलेलं आहे. खिशात लाख लाटा आहेत तुमच्या, तुमचा सोर्स तुमच्यामध्ये आहे. कोहम सोहम प्रवास आतून चालू आहे. मग त्याच्यात काय घाटा मोजायचा आहे, किती लाटा गेल्या, किती परत आल्या. आणि खिशात लाख लाटा असताना आपण अडकून पडतो खिशात लाख नोटामध्ये. कुठेतरी पैसा गुंतवायचा, आधी पैशात मन गुंतवायचं, मग पैसा कुठेतरी गुंतवायचा, आणि नंतर सतत फक्त गुंतवून थांबायचं नाही, त्याचा परतावा कधी येतोय बघत बसतो आपण. म्युच्युअल फंड मध्ये पैसे गुंतवल्यासारखं आहे. आता तर ऍपवर अपडेट्स येतात, 1 रुपया कमी झाला का 2 रुपये जास्त झाले. अत्यंत वोलाटाईल अनस्टेबल जगण्याचा पोर्टफोलिओ म्हणतो मी याला म्युच्युअल फंडचा. की काल +14% होता, सुखात चाललं होतं आयुष्य. तिकडे आज ट्रम्प काहीतरी बोलला, -28% बोंबललं सगळं. इकडं सगळं आभासी आहे, हवेत, काही कॉन्क्रीट नाही त्याच्यामध्ये. तर फक्त पैशात मन गुंतवतो नाही, आपण मन गुंतवतो, देह गुंतवतो, स्नेह गुंतवतो, मोह गुंतवतो, आपुलकी, माया, ममता, कळवळा, सहिष्णुता, सहानुभूती सगळं समोरच्या माणसामध्ये गुंतवतो. आणि गुंतवून थांबत नाही, आपण सतत रिटर्न्सचा विचार करत राहतो. आणि ते समोरून नाही आलं की आपण नाराज होतो जगण्यावर. म्हणून हा अनस्टेबल पोर्टफोलिओ आहे. जसा म्युच्युअल फंडचा सीएजीआर असतो, तसा हा ज्या आयुष्याचा हा सीएजीआर जो आहे तो क्रेडिट, ऍप्रिसिएशन, ग्लोरी आणि रिवॉर्ड वरती बेस्ड आहे. समोरच्या माणसाने मला वेळेत क्रेडिट नाही दिलं, कौतुक नाही केलं, माझं ग्लॅमर बद्दल नाही बोलला, मला सतत पुरस्कार नाही दिले, की हलायला लागतं सगळं आयुष्य. पण एकदा का हा शाश्वत नाद तुमच्या रंध्रातून, गात्रातून फिरायला लागला की जगाच्या पाठीवर आपण कुठेही असलो तरी मन चंद्रभागेच्या तीरी जाऊन एकदम शांत होतं, पांडुरंगाच्या गीत. आणि एकदा त्याच्या चरणापाशी गेलात की तुमचा सीएजीआर एकदम स्टेबल होऊन जातो आणि तो बदलतो कॅरेक्टर, ऍप्लिकेशन, ग्रॅटिट्यूड आणि रिस्पेक्ट. तालाचा महिमाच असा आहे, मोठमोठ्या संगीतकारांनी या तालामध्ये अनेक गाणी केलेली आहेत. ज्येष्ठ संगीतकार राम कदम असं म्हणतात त्यांच्या मुलाखतीमध्ये की मला सिनेमातली कुठली पण सिच्युएशन द्या, मी जर ह्या तालात गाणं बांधू शकलो तर त्याच्या मार्केटिंगची काही गरज नाही, ते आपोआप मराठी माणसापर्यंत पोहोचणार आहे. कारण हा इतका आपलासा झालेला ताल आहे, मातीत रुजलेला ताल आहे. आपण काही उदाहरणं बघूया आणि मग कवितेकडे जाऊया.
सुंदर निसर्ग कविता येऊन गेली. वर ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब. इतकं ओघवतं प्रवाही लेखन, सोपं साधं. आपण उगीच काही अर्थ काढत नाही. निसर्गाचं वर्णन आहे. पण काय म्हणतो कवी? चलगर आणि गाऊया गाणी, फिरूया पाखरा संग. रामाच्या पारात गारगार वाऱ्यात अंगाला भिडू दे अंग. पाखरांचं आपलं वेगळं चाललंय इकडे काय. आणि मला हे गाणं आवडण्याचं आणखी एक कारण म्हणजे याच्या एका कडव्यामध्ये दुर्दम्य आत्मविश्वास येतो. एका वर्षात होईल तिळ असं म्हणतो. सलाम आहे त्या कॉन्फिडन्सला. आणि झालं असेल तर कॉंग्रॅच्युलेशन. पण तिळ जरी झालं, 3 जरी झाली तरी त्या सगळ्यांना संस्कारांनी शिंपून शिंपून आपल्याला कुठं आणायचंय? भरतीचा माज नाही, ओढीची लाज. माऊली म्हणतात, मुरडून या मन उपजलासी चित्ते, कोठे तुझं रीते न दिसे राया. मनाला मुरड घालून ज्ञाना तू चित्तावकाशात प्रवेश केलास. तुला आता रीतेपणा काय दिसणार आहे बाहेर? वृत्तीची निवृत्ती आपण सकट अवघे वैकुंठ चतुर्भुज. मीपणा सकट, अहंकारा सकट निवृत्ती घेतली. आता देव शोधायला बाहेर जायची गरज नाही. तुझ्या आतमध्ये मनाच्या गाभाऱ्यात तुला दिसणार आहे दीपकी दीपक मावळलेल्या ज्योती, घर भर वाती शून्य जागा. आपली प्राणज्योत जेव्हा ईश्वराच्या निळ्या ज्योतीमध्ये मिसळते तेव्हा उजेड अंधाराचं भय राहत नाही. म्हणून म्हणतात की अरे अरे ज्ञाना झालासी पावन, तुझे तुझं ध्यान कळवाले. भरतीचा माज नाही, ओवटीची लाज नाही. समुद्राचं मन तुझं खिशातला लाटा, रोज नको मोजत बसू किती झाला घाटा. समुद्राचं मन तुझं खिशातला लाटा, रोज नको मोजत बसू किती झाला घाटा. जगा वेगळं वागणं लागत तुझ्यासारखा बाज नाही. जगा वेगळं वागणं लागत तुझ्यासारखा बाज नाही. भरतीचा माज नाही, ओवटीची लाज नाही. किती चंद्र आले गेले तुला काय घेणं, सोन्यासारखं काळीस तुझं पाण्यामधलं लेणं. कोणाच्याही समोरच्या माणसाच्या भरती ओवटी चंद्राच्या येण्यावरनं आपली भरती ओवटी ठरवत बसतो आपण. कशाने मूड जातो आपला? चांगलं आयुष्य चाललंय. आमचा निरंतर कधी 6-6:30 पहाटे फोन करतो, दादा घोटाळा संपलं सगळं. काय झालं? अरे मला तिचं डीपीच दिसत नाहीये. मला ब्लॉक मारला तिने बहुतेक. मग मी उठून बघतो, अरे निन्या मलाही दिसत नाही, काढला असेल थोडा वेळ. हा मग जगायला हरकत नाही म्हणून जगायला मोकळे. अशी भरती ओटी चाललेली असते. किती चंद्र आले गेले तुला काय घेणं, सोन्यासारखं काळीस तुझं पाण्यामधलं लेणं. आवाज पुन्हा दोन्ही काय काल होती आज नाही. आवाज पुन्हा दोन्ही काय काल होती आज नाही. भरतीचा माज नाही, ओहटीची लाज नाही. जग काय लावणार तुझ्या ओलाव्याचं मोल. जग काय लावणार तुझ्या ओलाव्याचं मोल. तुझ्या कुशीत जातो कोरड्या किनाऱ्यांचा तोल. हजार लोकांना आपण ओलावा लावत फिरतो, जिव्हाळा देत फिरतो, त्यांच्याकडून परतावा येत नाही. माणुसकीवरचा विश्वास उठायला लागतो, चांगुलपणावरती विश्वास बसत नाही. आपण पण आता दुनियेसारखंच जगूया असं जेव्हा वाटायला लागतं, जगाला किंमत नसते, आपल्याला पाहिजे. कारण आपल्या चांगल्या वागण्याकडे बघून जगामध्ये किमान एक व्यक्ती स्वतः चांगलं वागायला शिकत असते. ते आपल्याला जपायचं आहे. जग काय लावणार तुझ्या ओलाव्याचं मोल. तुझ्या कुशीत जातो कोरड्या किनाऱ्यांचा तोल. अरे भिजत राहायचं दुसरं काम काज नाही. भिजत राहायचं दुसरं काम काज नाही. भरतीचा माज नाही, ओहटीची लाज नाही. देवाजीनं सोपवला हा मुलखा वेगळा भार. आपल्या सगळ्यांना सुंदर आयुष्य दिलंय, फक्त त्याच्यावर एक छोटंसं काम दिलंय. देवाजीनं सोपवला हा मुलखा वेगळा भार. अडल्या नडल्या जीवांना तू घेऊन जायचं पार. एवढं काम करत राहिलं तर ही सगळी साखळी जी आहे माणुसकीची ती चालू राहणार आहे. देवाजीनं सोपवला हा मुलखा वेगळा भार. अडल्या नडल्या जीवांना तू घेऊन जायचं पार. अरे कामी येण्यासारखं दुसरं काम घरंदाज नाही. कामी येण्यासारखं दुसरं काम घरंदाज नाही. भरतीचा माज नाही, ओहटीची लाज नाही. मन तुझं जलतरंग, लहरी तुझा साज. दरवेळी परकी वाटते ओळखीची गाज. हे मन नावाचं जे वाद्य आहे ते अत्यंत लहरी आहे. जलतरंग काय तर जलतरंग म्हणजे छोट्या छोट्या चायनाच्या सेट्स मध्ये बाउल मध्ये पाणी भरून वाजवतात. पुण्यामध्ये मिलिंद तोळणकर नावाचे एक श्रेष्ठ वादक आहे. खूप जिकिरीचं वाद्य आहे ते.
कारण त्या प्रत्येक बाउल मधलं पाणी थोडं कमी जास्त झालं की ते वाद्य बेसूर वाजायला लागतं. तसंच आपलं मन आहे, मन नावाचं वाद्य, ज्याच्यातला ओलावा कमी जास्त झाला की ते बेसूर वाजायला लागतं. आणि लहरी तर आपण सगळेच वागतो. कवीला तर लहरी वागण्याचं लायसन्सच आहे. मी तर आमच्या सासरकडचे लोक आले की अशी शून्यात नजर लावतो. चर्चाच नको, फार मागे जातो विषय. पहिल्यापासून आमच्या मुलीकडे तुमचं लक्ष नाही हो. कसं सोचते काय माहिती. तुमच्यासाठी रुखवतात गुलाबी मण्यांचा हत्ती करून ठेवला होता, बघितलं सुद्धा नाही. आता 20 वर्षानंतर. तर माझं अजून ठरलंच नाही तो हत्ती होता की उंट होता. मी काय म्हणणार आहे. भयंकर कीव करतात आमच्या श्रीमतींचे लोक. घरी येणाऱ्या मदतनीस तायांच्या तर चेहऱ्यावरती अपार कणव, सहानुभूती, माया, ममता, वात्सल्य, कळवळा, कीव. कसा संसार करते ही माऊली. हा असा दिवसभर सोफ्यामध्ये रुतून बसलेला, कुठे जाताना दिसत नाही, येताना दिसत नाही. कुठून आमचा पगार करते कोण नाही. बरं झालं आम्ही तरी चांगल्या घरी पडलो म्हणतात. बरं, मुद्दा असा आहे की आपण कवी असा नसा, आपल्या सगळ्यांना लहरी वागायचं लायसन्स आहे. अशा वेळी फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची, आपल्या आजूबाजूचा माणूस लहरी वागायला लागला तर त्याला जेव्हा निवडलं होतं ना तेव्हा गाभ्याला माणूस फार चांगला होता. आपल्याला त्याचा तो गावा जपायचा आहे, बाकी हे लहरी पुन्हा चालत राहतात. म्हणून मन तुझं जलतरंग लहरी तू जसा, दरवेळी परकी वाटते ओळखीची गाज. चाल तुझी फसवी तरी गाणं दगाबाज नाही, चाल तुझी फसवी तरी गाणं दगाबाज नाही. धरतीचा माज नाही, ओवटीची लाज नाही. दरवेळी परकी वाटते ओळखीची गाज. चाल तुझी फसवी तरी गाणं दगाबाज नाही, भरतीचा माज नाही, ओवटीची लाज नाही. कामी येण्यासारखं दुसरं काम धरणदाज नाही, भरतीचा